ऍक्च्युली एक ओरिजिनल अशा 2 बायका आल्या, त्या म्हणतात थांब 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 पुढं सोडशील का. मी सायाकडे बघितलं, साय म्हणली त्यांना बसवलं आणि त्यांना सोडून आलो मी. त्यांना त्यांच्या येस त्यांना लोकेशनला सोडलं, त्यांनी 20 रुपये दिले. 20 रुपये दिले मला, म्हणजे त्यांनी मला प्रॉपर रिक्षा ड्रायव्हरच समजलं नाही का. आणि in that we had set up a camera and Saya told me that we were supposed to make tea. I've never made tea in my entire life before this, by the way. I poured the full cup in it. I bring it to him and it's a sad scene, by the way. And you made it. I made the tea. Okay, lovely. आता काय करू म्हटलं, ठीक आहे म्हटलं, आता दे. आईच्या गावात म्हटले काय म्हटले. तो सबको कैसा लग रहा है कि हमारी फिल्म रिलीज हो रही है? मुझे तो बिलीव ही नहीं हो रहा है. Yeah. है ना? It's like, oh my gosh. Is it finally happening? Yeah. Yeah. मला वाटतं मी सायाला जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो ना, Hmm. तर आमचं शॉर्ट फिल्मचं डिस्कशन झालं होतं की Yes. एक शॉर्ट फिल्म करायची असं. Yeah. पण नंतर म्हणजे त्या स्टोरीचं पोटेन्शियल बघून किंवा कॅरेक्टर्स किंवा बाकी सगळ्याच गोष्टी बघून मग ते नंतर फिल्ममध्ये कन्वर्ट झालं. पण छान झालं जे झालं ते. हाँ. हाँ एक्चुअली इतने बड़े स्केल पे हो जाएगी और इतना कुछ हो जाएगा ये नहीं सोचा था मैंने भी. And the short इससे film इतना में, हाँ करेक्ट. short तर film मग में ते शूटच्या दरम्यान झालं का, म्हणजे कधी डिस्कस झालं की फीचर करू शकतो त्याला आपण? आफ्टर एकदम सगळं शूट केल्यावर वी मेड द फर्स्ट कट. त्याच्यानंतर ते डिस्कशन झालं की याला फीचर feature फिल्म करू करू शकतो. शकतो हो, म्हणून. सही. कारण की त्याच्यात खूप मिस होत होतं, असं कट वाटत होतं. म्हणजे मला काय वाटतं, आम्ही स्क्रिप्टवर बसलो होतो, म्हणजे स्क्रिप्ट जे वाचत होतो ना, सायने मला पहिल्यांदा स्क्रिप्ट दिली होती. त्यावेळेस मी तिला बोललो होतो की ही शॉर्ट फिल्मची स्क्रिप्ट नाही आहे म्हटलं, ओके. आणि कंटेंट पण चांगलं आहे, आपण फिल्म होऊ शकते, इंडिपेंडेंट फिल्म होऊ शकते छान अशी. तर Concept मला खूप असं चांगला आहे. वाटतं तेव्हापासून मग ते प्लॅनिंग तसं आहे, म्हणजे शूट झालं नंतर असं नाहीये. अच्छा. ते म्हणजे ते प्लॅनिंग तिने अगोदरपासूनच केलं होतं. हां. आपण ते फीचर केल्यामुळे ते आपल्या खूप साऱ्या गोष्टी पण चेंज झाल्या. हम्म. जसं की आता आपण ती शॉर्ट फिल्म एखाद्या प्लॅटफॉर्मवर पाहिली असते, पण आता आपण फिल्म थिएटरमध्ये जाऊन पाहणार. हां. ती वेगळी मजा आहे की आपण बडे पडदे पे. हो. भारी. What was the most challenging thing in acting? चॅलेंजिंग थिंग मला वाटतं टँगो डान्स माझ्यासाठी चॅलेंजिंग होता. मला वाटतं मी 2 महिने प्रॅक्टिस केली होती आपण दोघांनी कॅम्पमध्ये. साय म्हटले असं असं आहे टँगो. म्हटलं डान्स मला करायला लागेल का, करायला लागणार आहे का. पर आप लोग 2 महीने से कर रहे थे, but when I saw you guys first after for the first rehearsal, it looked so good कि वो प्रैक्टिस कर रहे थे, वो दिख रहा था. So it was quite. That was the first day. It's been so long. Yeah, it's been It's been quite some time. Yeah. तो वो प्रैक्टिस दिख रहा था. I remember the first time I think Manish was also there and you both were practicing when I entered and I'm like, are they not tango dancers? हो. पण मला वाटतं मनीष मुळे आणि कीर्तीमुळेच, म्हणजे दोघांमुळेच मला वाटतं. हा, आणि साया. कृती आता मी तुला राणी, ऍक्च्युली मला तोंडात राणी येत होतं आता, पण मी म्हटलं कीर्ती. हा ठीक आहे, कीर्ती म्हणूया. तर यांच्यामुळे मी शिकलो आणि छान वाटतं. म्हणजे खूप मजा आली टँगो डान्स होती. थोडंसं हिस्ट्री वगैरे वाचून मला भारी वाटतं डान्स विषयी. टँगोची हिस्ट्री सगळ्यात इंटरेस्टिंग. हा, आणि याचं सगळ्यात महत्वाचं टँगोचं काय माहितीये का, एक गोष्ट मला आवडली की हा फिक्स असं कोरिओग्राफी नसते याच्यामध्ये. ही गोष्ट मला जास्त आवडली. आणि आहे ते, म्हणजे एकदा कनेक्शन झालं ना, ते इमोशन्स किंवा त्या गोष्टी And then ते होतं फील. yeah, that's the beauty. I think I remember getting connected to tango because it's all internal. It's not exhibition. Yes. It's not ki, how there are other Latin dances where there is a lot of show. It's more of connection and internal. Yes. And that's what also the film brings out, the beauty of it. I think जो मुझे काफी अच्छा लगा. मैं हिंदी इंग्लिश बीच में. कॅरेक्टर बद्दल विचारले तर मी थोडंसं सांगतो की मला नितेशचा कॉल आला की साया आठवते का. म्हणलं साया, हा येस, आपण एक थिएटर प्रॅक्टिस केली होती, एक कोर्स केला होता आम्ही. म्हणलं हां,
ती एक शॉर्ट फिल्म करते, त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे, प्रोफाईल पाठव. म्हटलं ठीक आहे बेस्ट. मला प्रोफाईल पाठवली मी आणि समोर सायला पाठवलं. मग त्यानंतर ज्या दिवशी आमचं ऑडिशन होतं त्या दिवशी योगायोगाने आम्ही तिघं एकत्रच होतो, संदेश, मी आणि नितेश. तर मग संदेश एका ठिकाणी म्हणजे त्याच प्लेसवरती, सेम प्लेसवरती संदेश एका ठिकाणी ऑडिशन देतो आणि मी दुसऱ्या ठिकाणी. ठीक आहे. मग त्यानंतर संदेशचा मोबाईल बंद झाला. संदेश आला बाजूने माझ्या एकाच फ्रेम मध्ये ऑडिशनच्या वेळेस माझं ऑडिशन झालं. आठवलं एरवड्यामध्ये होतो आपण. मग त्यानंतर छान सिलेक्ट झालो. थँक्यू नितेशला सगळ्यात पहिले धन्यवाद की मला रिकमेंड केलं आणि मला हा एवढा छान रोल, एवढी छान फिल्म करायला मिळाली. आणि सायाचे पण धन्यवाद की इतकं चांगलं कॅरेक्टर मला प्ले करायला मिळालं. त्याच्यामध्ये खूप साऱ्या छटा आहेत त्या पात्राच्या. मी त्याला कधी जलन पण होती मित्रावरती, तो एका पॉइंटला मित्राला रिक्षा पण घेऊन देतोय आणि मी शेवटी त्याला हक पण करतोय. खूप साऱ्या शेड्स मला इथं अनुभवायला मिळाल्या या पात्रासाठी. मजेदार होतं आणि ऑल ओव्हर फिल्मच छान होती. आणि सगळ्यात मस्त गोष्ट काय वाटते मला की आपण प्रोजेक्ट करतो, फक्त प्रोजेक्ट करतो, आपणच बघतो, ठेवून देतो, पोस्ट करतो एखादा दुसरा फोटो, ठेवून देतो. पण मला सगळ्यात चांगलं सायाबद्दल हे वाटते की तिने नाही का थोडंसं तिने थिएटरला आणली फिल्म. हो हे सगळ्यात म्हणजे खरंच मला ती गोष्ट तुला बोलायचीच होती की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण मी बघ ह्या आधी 6 फिल्म केलं, मस्त झाली फिल्म, खूप मस्त झाली, पण थिएटरलाच नाही. म्हणजे त्याचा एक फोटो सुद्धा टाकू शकत नाही मी जोपर्यंत रिलीज होत नाही. म्हणजे आपण एवढं काम करतो वर्ष 2-2 वर्ष एका फिल्मवर आणि ती येत नाही. म्हणजे तर टँगो मल्हारविषयी मला हे वाटतं की रिलीज होती. हा रिलीज होतीये, त्या 6 पैकी सगळ्यात पहिली ही रिलीज होती. हा म्हणजे पहिली फिल्म रिलीज होती थिएटरला. माझी पण फिलिंग सेम आहे कारण त्या 6 पैकी 3 फिल्म मध्ये मी पण आहे. छान वाटते की आता थिएटरला जाऊन मोठ्या पडद्यावरती लोक येणार, तिकीट काढून मागणार. म्हणजे थोडक्यात आपला डेब्यू आहे छान वाला. मजा. Can you discuss one or two specific incidences in the shooting process itself? हा मला एक गोष्ट सांगायची. रिक्षाचं शूट होतं आणि त्यावेळेस मला वाटतं मनीषा होती आणि राणी होती. मनीषा आणि राणी होती आणि मला वाटतं आपण तो एरिया कोणता आहे त्या एरियामध्ये शूट करत होतो आपण. शिरोले नाही, इन्कम टॅक्स. हा त्या एरियामध्ये आपण शूट करत होतो आणि मग थोडं शूट वगैरे झालं आणि फक्त रिक्षाचे नॉर्मल मोंतच घ्यायचे होते. चालू नॉर्मल एकटाच बसलोय, चालवतोय. ऍक्च्युली एक ओरिजिनल अशा 2 बायका आल्या आणि त्या म्हणतात थांब पुढं सोडशील का. मी सायाकडे बघितलं, साया म्हणली, त्यांना बसवलं आणि त्यांना सोडून आलो मी. त्यांना त्यांच्या येस त्यांना लोकेशनला सोडलं, त्यांनी 20 रुपये दिले. 20 रुपये दिले मला. मी सायाला सुमेधला दाखवलं का वाटतं. हा म्हणजे त्यांनी मला प्रॉपर रिक्षा ड्रायव्हरच समजलं नाही का. आणि मला वाटतं शूटच्या पहिल्या दिवशी मला रिक्षा येत नव्हती, पण शेवटच्या दिवशी मी सगळं सामान रिक्षात टाकून जात होतो. तर ती एक गोष्ट. कानोकान खबर नाही आली शूटिंग झाली. हा नाही. तर तू काय सांगशील अक्षय, म्हणजे एखादा सीन कॉमेडी असू दे किंवा इमोशनल असू दे. हा राणी तू पण सांगू शकते. मेरे लिए आई find those your adda wala place, that under construction wala building, that wala is the most memorable part of the shooting, I think. तिथे लाईट नव्हती आणि वी वर लाईक एव्हरीबडी इज लाईक विथ फ्लॅश, ते काय आहे ते दिसतंय का तुला, तुझं बॅग कुठे आहे, अँड दिस लाईक विथ क्लिनिंग अँड ऑल. आय थिंक द क्लिनिंग montage for me was the most memorable one. What about you? Yeah, no, I think what I was thinking first is when, because he started talking about the character. When this character came in, I think I got a message from Saya, and then the way the narration went. And during doing this character, I was like, thoda sa, am I not similar to her? Or am I just got into the character so much? But that was very refreshing that I could relate so much to the character, many aspects of it. So that was something which I remembered when you were sharing about character. And from the
film shooting part, all I remember is that I think the rickshaw scene, to do it like I think very organically, naturally, and even there was a part I think where I had to say the OTP wrong and OTP and I think the number of the plate or something like that. हाँ. मैं ये तो मैं ही कर सकती हूँ, मैं भी ऐसे ही करूँगी. So that, I mean, that was like an internal I think laugh, and I mean I could relate so much to the character, and I think when the rickshaw scene was happening, it felt हाँ चले जा रहा है, अच्छा हो रहा है. And I think the many takes it went, I think फिर बहुत अच्छा. I think the more takes I think we took, and then it came very naturally. I think that was one of the most memorable part. Of course, the Sita part also was really nice. Oh. That was completely like I was in a different avatar altogether. So that was really fun to do and very melodramatic, and I think that was also really interesting. Which I remember. Also, the chai wala scene was very memorable. I had to make a tea in the montage. I was supposed to make a tea. Oh. Yeah. See, he's getting flashbacks. I know. So in that we had set up a camera, and Saya told me that you were supposed to make tea. I've never made tea in my entire life before this, by the way. So I was like, okay, I'm not sure. Now I thought that we'll cut. Okay, we'll cut at places, but then the camera's not is still rolling, and I'm like, इतने देर से चल रहा है. Should I like speed it up? The milk was boiling. I turned it off. I poured the full cup in it. The पूरा cup भर के I put the tea. I bring it to him, and it's a sad scene, by the way. And you made the tea. I made the tea. Okay, lovely. I made the tea. I brought it to him, and he's like, सीन चालू आहे. आता काय करू म्हटलं, ठीक आहे म्हटलं, आता दे आईच्या गावात म्हटले काय तिला मी टेक्स्ट झाले कधी बनवलं का नाही चहा म्हटलं कधी. see, so basically I am Rani in real life. Nobody lets me do kitchen ka work or anything. काय होतं मला ते अजून पण नाही कळलं, ते काय होतं, चहा होता का काय होतं ते. It was so bad. And the worst part of it was that it was a sad scene. So he was supposed to be like, Tata, cha pilas. So that was one more. Oh. How about, can you talk about a little bit of how you prepared for your character? Like you talked about knowing about, like you related to your character, you were the Ghar Ki Rani anyway. So how did you prepare? हे बघ, मला पहिल्यांदा त्यांना स्क्रिप्ट 4 ते 5 वेळेस वाचायला लागली कमीत कमी. तोपर्यंत मला ते कळतच नव्हतं. आणि मी काय होतं, आपल्या टँगोच्या शूटच्या आधी एका शूटमध्ये होतो. तर नेमकं काय व्हायचं, मी तिथं एका फ्लोमध्ये होतो, एका झोनमध्ये होतो, आणि ते सोडून मी कधी आलो बेसवर वगैरे, तर त्यावेळेस मला ते बघायला लागायचं नाही का व्यवस्थित. स्क्रिप्ट मी बऱ्याचदा वाचली स्क्रिप्ट, ते डायलॉग स्क्रिप्ट, आणि मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की ह्या कॅरेक्टरला जास्त डायलॉग नाहीत. आणि ती गोष्ट मला ॲक्च्युली चांगली वाटली, पहिल्यांदा चांगली वाटली की जास्त डायलॉग नाही आहेत, म्हणजे जास्त काम आहे मला आत्ता ह्यामध्ये. ही गोष्ट मला जास्त जाणवली. तर मला वाटतं मल्हारमध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, स्किल खूप आहे किंवा टॅलेंट आहे, पण कॉन्फिडंट नाही आहे तो कोणत्या गोष्टीमध्ये. आणि मला वाटतं आपण एकदा प्रॅक्टिस केली होती राणीसोबत, राणी, आई, मनीषा पण होती मला वाटतं. तर मी जेव्हा ह्या लोकांना भेटून आपण एकदा प्रॅक्टिस केली मी शूटला जायच्या आधी, तर त्यामुळे मला जास्त क्लॅरिटी मिळाली अजून, नाही का, की बहिणीसोबत कसा बॉन्ड असू शकतो किंवा मित्रांसोबत कसं असू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ना, एक मित्र म्हणजे असं होतं की मित्र होते, पण त्यांच्यासोबत असा एक बॉन्ड नव्हता एवढा. म्हणजे तो एकटा अनकॉन्फिडंट जबाबदार मुलगा, म्हणजे वडिलांनंतर मला करायचं आता, म्हणजे मी काही करेन, माझं हेच आहे. मला डान्स जरी आवडतो किंवा म्युझिक आवडते, ठीक आहे, ते माझं पॅशन आहे, किंवा मी ऐकत राहील, तो माझा छंद आहे समजा. पण तर असं ते कॅरेक्टर आहे. आणि मला खरंच भारी वाटलं माहिती आहे का, म्हणजे वेगवेगळ्या अक्षय म्हणलं तसं शेड्स, मल्हारला खूप शेड्स आहेत, म्हणजे इमोशन वाईज. आणि काय होतं, मी शक्यतो जास्त प्रयत्न काय केला आहे, मी जास्त मुवमेंटच्या ऐवजी ना डोळ्यांमधून व्यक्त व्हायचा जास्त प्रयत्न केला कॅरेक्टरला. मला असं वाटलं की डोळे महत्त्वाचे आहेत मल्हारसाठी, तर मी त्याच्यावर जास्त फोकस केला.
आणि भारी वाटलं. Actually, in all the screenings, everyone was like, look, actually pointed this out that, oh my god, the auto driver's eyes, like, have you ever seen such a handsome auto driver? That was like the feedback worldwide. So, basically it came across. through म्हणजे your eyes. मी जास्त काय ती सिच्युएशन किंवा त्या गोष्टी ना मी जास्त, मला वाटतं मी ते प्रॅक्टिसपेक्षा मी जास्त फील करायचा प्रयत्न करतो असं. कारण मला असं वाटतं आपण म्हणजे कळतं कॅमेऱ्यात सगळं कळतं. म्हणजे तुम्ही आता काय काय सीनमध्ये ना मी ते प्रीमियरला आपलं पूर्ण फिल्म बघताना मला ते आईच्या गावात इथं हे पाहिजे होतं. म्हणजे ते वाटतच राहतं प्रत्येक वेळेस, प्रत्येक प्रोजेक्टला ते वाटतं. पण काय काय ठिकाणी ना थोडं ते कळतंय की मी थोडासा दुसरा विचार करतोय किंवा ते मला वाटतं प्रेक्षकांना पण ते कळतंच. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जे विचार करतो ॲज अ कॅरेक्टर त्या सिच्युएशनला, त्याच्या मागची पुढची सिच्युएशन धरून आपण ॲज अ कॅरेक्टर जे विचार करतो ना तो खूप महत्त्वाचा आहे. तिथं राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर ते येणार आहे, तो विचार येणार आहे, तर आपण तसं व्यक्त होऊ शकतो. कारण डोळ्यातून व्यक्त होणं मला वाटतं अवघड आहे खूप. तर येस. माझे सीन्स जास्त मल्हारसोबत आणि आईसोबत होते. मला जास्त लँग्वेजेस तर मला खूप सोपं पडलं. ॲज आय इंटरॅक्टेड विथ बोथ ऑफ देम इंडिव्हिज्युअली अँड ॲज इन द सेम रूम. इट वॉज व्हेरी इझी फॉर मी टू फॉर्म कनेक्शन विथ बोथ ऑफ देम. त्याच्यामुळे अर्धं जास्त काम सोपं झालं. आणि I also really like the arc of the evolution of our siblinghood, our relationship. So that's it. आणि मला ना सगळ्यात महत्त्वाचं काय वाटायचं माहिती आहे का, शूट सुरू व्हायच्या आधी मला माझी जी बहीण आहे, आई आहे, किंवा क्रश म्हणू शकतो, क्रश आहे किंवा मित्र, मला ह्यांच्याशी पर्सनली पण थोडं बॉन्ड होणं खूप गरजेचं वाटत होतं मला. जास्त करून आई आणि बहिणीशी खूप. त्याच्यामुळे टँगो डान्समध्ये तर आपण 2 महिने होतो सोबत. तर तिथं मला वाटतं खूप बॉन्ड झाला. आणि तो बॉन्ड करताना आपण मला वाटतं तो होता, म्हणजे तो त्या झोननीच आपण तसा, म्हणजे मी तसं रिॲक्ट केलं आणि ती पण तसंच रिस्पॉन्स करायची प्रत्येक गोष्टी. त्यामुळे ते होत गेलं, छान वाटलं. And how was it learning from Emma? Oh, it was fabulous. She was very patient. I wouldn't be so patient if I was her. She was like, no, you have to do it. Take your time. It's okay. You can do this. Oh, Saya, I tell you, you can do this. This will look fabulous. Now, it will be the most air without gravity, no ground wala step. But she was really cool. I would say that. And very true to her art. Like, very... एवढे पेशन्स होते ना तिच्यामध्ये, पेशन्स खूप होते ग. म्हणजे मी म्हटलं अरे काय होतं, मी कंटिन्यू डान्स करत नाही ना, आणि नुकताच शिकत होतो. तर म्हटलं अरे चुकलं ना काहीतरी वाटेल हिला. पण नाही, प्रत्येक गोष्ट मला वाटतं मी 10 वेळेस जरी चुकलो ना ती परत मला सांगायची असं तसं. म्हणजे पेशन्स खूप होते आणि छान वाटलं. म्हणजे तिचं प्रेम होतं तिच्या कामावर, हे मला जास्त जाणवलं. मला जेव्हा पहिल्यांदा सायन्स स्क्रिप्ट पाठवली तेव्हा मी पूर्ण वाचली. म्हणजे संतोषच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही वाचली. ही गोष्ट काय, चला समजून घ्यावी, मग पात्रानंतर समजून घेता येईल. मग पहिल्यांदा गोष्ट वाचली, भरपूर वेळा वाचली जसं की आपण करतो. मग त्यानंतर समजलं की असं असं पात्र आहे आणि गोष्ट पण छान आहे. मग त्यानंतर संतोषच्या, कारण मी त्या प्रकारचे कॅरेक्टर केलेले, ह्याच्यात वेगळं पण काय आणता येईल, सो ते मला जास्त चॅलेंजिंग होतं. की निगेटिव्ह पात्र मी 1-2 वेळा केलेली आहेत, ते सेम नको व्हायला. तर हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता त्याच्यामध्ये, की ते जरा वेगळं वाटलं पाहिजे. मग त्यानंतर त्याचा थोडा अभ्यास केला. प्लस मी वस्तीतनंच येतो, मी आरोड्याचा आहे. आणि फक्त तिथे जे अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीची जी स्वप्न होती, जसं की माझं बॅनरवरती एक नाव असावं, चौकातला मी अल्फा असावा, ते कधी तिथं झालं नाही. बट म्हटलं इथं आपण पूर्ण करू शकतो. विचार करून जे ठेवलं विचार करून ठेवलं होतं, मग ते इथं आपण पूर्ण करू शकतो. ठीक आहे. तर मग मी
त्या झोनमध्ये जायला लागलो, कारण नितेश सोबत भरपूर कामं केलीत. नितेश, मी, संदेश, तिघं आम्ही 10-12 वर्षापूर्वीचे पासूनचे मित्र आहोत. बट इथे झोन असा होता की मी कधी त्याच्या अपोजिट काम नाही केलेलं, त्याचा मित्र म्हणून दरवेळेस काम केलं. म्हणजे आमच्यात मैत्री येते त्यांच्यात पण, ऑनस्क्रीन पण आणि ऑफस्क्रीन पण. इथे मला त्याच्या विरुद्ध काहीतरी विचार करायचा आहे, त्याच्याबद्दल वाईट विचार करायचा आहे, तर त्या झोनमध्ये जायला जरा जास्त वेळ लागला. तो इवन म्हणजे त्यांनी खूप खालच्या लेवलला जाऊन काय काय विचार केले त्या पात्राने. सो ते मला पर्सनली खूप डीप इम्पॅक्ट झाला त्या गोष्टींचा, नाही का, त्यावेळेस की असं कसा हा विचार करू शकतो एखादा व्यक्ती आणि एवढा जवळचा मित्र. मग ते कॅरेक्टर थोडंसं असं झालं की अरे हा त्याला एका हाताने मदत पण करतो आणि दुसऱ्या हाताने त्याच्याबद्दल वाईट गोष्टी पण घडवतो. काय चाललंय याच्या ब्रेनमध्ये नक्की. सो मजेदार कॅरेक्टर होतं आणि मजा आली प्ले करायला. प्लस मित्रांसोबत होतो. इथं आमचे थोडे अपोजिट सीन असायचे, कट झाले की आम्ही मस्त चहा बी भारी, खूप मजा आली. So I think this is my first feature film where I'm saying dialogue, and that too I had to say it in Hindi. So how it can look natural. So I remember practicing a lot in front of the mirror in this house only, many times in the bathroom. I think I remember even I think when I got into the Sita whole costume, and I was like, okay, how can it not seem like it's natural? Even though I could relate to the character a lot, but to say it in Hindi and to say it effortlessly as it's looking natural, that was something. But I think preparing it, because my maximum scenes were with Hitesh and Manish, I think. So I think we practiced many times before, and also doing tango and that connection and bonding with. I think that really helped. And Saya was very patient. Sumit was very patient. I think, just like I think. The trust and the faith and the consistency I think they had with each of us, and I think I can also speak about just myself, it was really commendable. I felt very much at home, and that's how I think I was able to have fun and play with it. Otherwise I would have been like, oh my god, how am I going to do this? I think because dancing was my first comfort in this, because it was a dance film, so like that'll be okay. But saying the dialogues and saying it effortlessly in Hindi, I think I was like, how am I going to do this? But I think it was fun, and it's been a riot, and I'm so glad that it's finally coming out, and all kudos to the whole team and everyone. So I'll piggyback off that for one last question before we break. But when you first saw the movie, like what did you think of one, watching yourself on screen, like, and the second, just overall, maybe what's your favorite scene, what stuck out? मला तर असं वाटलं की वाव झालं. फिल्म झाली, आपण करत होतो शॉर्ट फिल्म, आणि फिल्म झाली, एडिट झालं, त्याचं साऊंड झालं, किती सारी कामं असतात शूट नंतर, ते झालं, आणि मग त्यानंतर आपण इथं प्रोजेक्ट करून ती पाहतोय ऍक्च्युली. सो ते छान होतं, ते मजेशीर होतं की चला फिल्म कम्प्लीट झाली, त्यात आपले रिव्ह्यूज येतील, करेक्शन्स येतील, तो पुढचा पार्ट आहे, पण एक प्रोजेक्ट कम्प्लीट झालं, जी सुरुवात केली होती ते संपलं, ते आपण प्रत्यक्षात पाहतोय, ते खूप भारी होतं. म्हणजे माझं तर काय झालंय, मी कामं केलीत आता लेटेस्ट, पण बाहेरच नाही झाली, म्हणजे काही कामं तर मी बघितली पण नाहीत. म्हणजे आणि आपण फिल्म मला वाटतं एप्रिलमध्ये शूट केली, मार्च-एप्रिलमध्ये, आणि जूनमध्ये आपण बघितली. तर मी एवढा शॉक झालो ना, म्हटलं साया वा, एवढं, म्हटलं एवढ्या लवकर, आणि कसं काय, म्हणजे मला ते शॉकिंग होतं, आणि मी खरंच खुश होतो, आणि मला त्यावेळेस विश्वास बसला की साया थिएटरला लवकरात लवकर रिलीज करणार 100%. 1 year later, but हा, पण अगं But it's हो, हे होणं खूप महत्वाचं आहे, आणि very consistent about it, and I was like, yeah. ऍक्टर जर असेल, तो ऍक्ट करून जातो, Yeah. पुढचं त्याच्या हातात काहीच नाही, Yeah. सगळं दुसऱ्यांवरती अवलंबून आहे. मग ते रिलीज होते, फील फक्त शब्दात सांगू शकतो, मला आतून खूप छान वाटतंय ॲक्च्युली. आणि म्युझिक खूप छान झालंय, Music is fabulous. शूट पण छान झालंय, ऑल ओव्हर मस्त वाटते, कॅरेक्टर्स किंवा जे काय पूर्ण जमवलंय, खूप खूप मस्त वाटतं.
पुण्यात घडती ही गोष्ट हे कळतंय नाही का पूर्ण, म्हणजे पुण्याचा जो माहोल आहे ना तो दिसतो यामध्ये. ती एक खूप छान वाटली मला गोष्ट. Also really like the shutter. I don't know what it's exactly called, but I think it's a shutter shot. It's like when Malhar is depressed and he's like with his rickshaw and it's a night time in Pune. And yeah, slow shutter shot. It's my favorite shot of the whole film. I also really liked that last May when we are dancing and there's like a closed frame, say there's like it elaborates to a bigger frame. I really like that as well. It's like a opening of Malhar's character to he was a very closed off person. So. आणि मला ते खूप मजेदार वाटतं की फर्स्ट स्क्रीनिंग नंतर आपण सर्व बसलो होतो आणि चर्चा केली की काय काय वर्कआउट Yes. करता येऊ शकतं अजून. मग त्यानंतर आपण तशा गोष्टी फॉलो केल्या, काही छोटे छोटे त्यानंतर सीन शूट केले आपण आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा पाहिले NFI-ला. Yes. ते भारी होतं. I think I saw the first cut when I was dubbing with Sumi. So that was like, I was overwhelmed doing it because he's like, yeah, you have not seen it and this is the first time you're seeing and you're dubbing. I said, yes, this is a lot. But at that time it really synced in because when I was, what dialogues I had said and I'm seeing it, then it slowly was integrating and it was very blissful and I mean, there was multiple emotions happening. I was overwhelmed, I was very happy, and I was like, wow, this is, then it becomes real, you know, and so it was, it was great. I also really liked how the film has has an individual impact on people. Like it's different from how you think, how you feel. I mean, like when I showed it, when my mom saw it for the first time, she experienced a whole roller coaster of emotion, and she was like, "Oh my gosh, this is so good! This is not a small scale project. There is no way. Like it's so admirable." That's it. Can you talk about your mom's impression of this film from the outside, because she used to come drop you and so what she thought was going to happen versus what ended up happening? She was actually very excited throughout. Like there were points where she was like, "Arey yaar, ek aur ghanta lagega." But then, but she used to be like, she was like, "Arey yaar, shoot ही तो है, shoot को तो time लगता ही है, lighting का issue रहता है, वो issue रहता है." She was very understandable about it. But there was like only like a few days जब exam का time was going on, where I was giving exam and coming directly to the shoot. Only that time she was really a little frustrated, but then it's all good. And then when she saw the final cut, and she was like, "Oh, it was worth it. It was all worth it. Oh my god." She loved it. She wants to watch it every day. She's like, "I'll watch it on loop." And she's very excited about. She's telling everybody. She's like, 19 September को theater में. Yeah, it's 19th I think. 9th. Okay. That week. Yeah. तू जेव्हा पेपर लिहिलं बसली तेव्हा येत होतं का मला शूटला जायचंय डोक्यात? She's like, तिथे कॉन्सन्ट्रेट होत होतं. कॉन्सन्ट्रेट होत होतं, थोडं वाटत होतं की 1 तास अजून वाचलं आहे, 2 तास आहे, फटाफट. थँक गॉड इट वॉज 11th का एक्झाम अँड नॉट 12th का. पण कमाल आहे राणीची, खरंच कमाल आहे. म्हणजे एक्झाम देऊन ती इथं शूटला यायची, इथं वेगळं प्रिपरेशन किंवा इथं सगळ्या वेगळ्या गोष्टी, परत तिकडे. एक दिवशी आय थिंक इट वॉज द लास्ट डे ऑफ द शूट. We wrapped up here at around like 2 a.m. I guess. I don't remember the time exactly. I went home, I took a nap for 1 hour and I left home at I guess 6, reached around 8 college ko. I started to write my Pol Science ka exam and I was like, I literally fell asleep and like marked my page like that. Then I got a little less in that paper, but that's okay. It's okay.